नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात एक अशी पोकळी निर्माण झाली आहे जी भरून निघणं जवळपास अशक्यच आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे खंबीर नेते आणि ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र प्रेमाने आणि हक्कानी दादा म्हणायचे ते अजितदादा पवार आता आपल्यात नाहीत. 28 जानेवारी 2026 चा दिवस महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला. बारामती जवळ झालेल्या त्या दुर्दैवी विमान अपघाताने राजकारणाचा एक वेगवान अध्याय अचानक संपवला. संपूर्ण राज्य आज शोकाकुल आहे. पण म्हणतात ना, राजकारण थांबत नाही आणि वेळ देखील कुणासाठीच थांबत नाही. या धक्क्यातून सावरत असतानाच आता राजकीय वर्तुळात आणि सामान्य जनतेच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. अजितदादांनंतर आता राष्ट्रवादीचं म्हणजे अजित पवारांचं जो राष्ट्रवादीचा गट आहे त्याचं काय होणार? पक्षाची धुरा कोण सांभाळणार? महायुती सरकारचं भविष्य नेमकी काय असेल? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा कशी असेल? आजच्या या विस्तृत व्हिडिओमध्ये आपण अजितदादांचा प्रवास, त्यांचं काम आणि त्यांच्या जाण्याने निर्माण झालेल्या या राजकीय पोकळीचं विश्लेषण करणार आहोत. मित्रांनो, अजित अनंतराव पवार हे नाव फक्त एक राजकारणी म्हणून नाही तर एक कार्यसम्राट प्रशासक म्हणून ओळखलं जायचं. पहाटे 6 वाजता कामाला सुरुवात करणारा हा नेता होता. त्यांचा स्पष्ट वक्तेपणा कधी कधी वादग्रस्त देखील ठरला, पण त्यांच्या कामाच्या वेगाबद्दल विरोधकांनाही त्यांचा आदर होता. गेल्या 3 दशकांपासून त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत खूप मोठं योगदान दिलं आहे. राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी अनेकदा राज्याची तिजोरी अत्यंत कौशल्यपणे सांभाळली. जलसंपदा खात्यात असताना त्यांनी सिंचनाचे अनेक प्रकल्प देखील मार्गी लावले. अधिकाऱ्यांवर त्यांची लोखंडी पकड होती. फाईल त्यांच्या टेबलावर आली की ती कधीही अडकत नसे आणि हे अधिकारी देखील मान्य करतात. बारामतीचा विकास हे त्यांच्या कामाचं एक जिवंत उदाहरण आहे. शरद पवारांनंतर बारामतीला आधुनिक रूप देण्याचं काम जे होतं ते दादांनीच केलं. साखर कारखाने असो, बँका असो किंवा दुग्ध व्यवसाय, पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावर त्यांची जबरदस्त पकड होती. त्यांचा राजकीय प्रवास सरळ बिलकुल नव्हता. 2019 चा पहाटेचा शपथविधी आणि त्यानंतर 2023 मध्ये राष्ट्रवादीत झालेली उभी फूट हे त्यांच्या कारकिर्दीतील 2 सर्वात मोठे वादळ होते. पण त्यांनी घेतलेल्या निर्णयावर ते नेहमीप्रमाणेच ठाम राहायचे. त्यांच्या या अचानक जाण्याने एक डिसिजन मेकर नेता महाराष्ट्राने गमावला आहे हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आता वळूया सगळ्यात मोठ्या प्रश्नाकडे. अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पाडून आपला एक वेगळा गट स्थापन केला होता. त्यांच्यासोबत आमदारांची संख्या जी होती ती देखील मोठ्या प्रमाणात होती. पण आता त्यांच्या अनुपस्थितीत या गटाचं नेतृत्व कोण करणार? इथे काही शक्यता देखील निर्माण होत आहेत. पहिलं म्हणजे आजच सांगण्यात आल्यानुसार सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे करण्यात आलं आहे. त्यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची देखील भूमिका इथे येऊ शकते. कारण अजितदादांच्या गटातील हे 2 सर्वात ज्येष्ठ आणि खूप जास्त अनुभवी नेते आहेत. सुनील तटकरे सध्या प्रदेश अध्यक्ष आहेत आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय स्तरावरील एक नेते आहेत. तात्पुरती धुरा या दोघांच्या खांद्यावर येऊ शकते का असा एक प्रश्न इथे उपस्थित होत आहे. पक्षाला एक संध ठेवण्याचं हे मोठं आव्हान त्यांच्या समोर असेल. त्यानंतर छगन भुजबळ. भुजबळ हे एक आक्रमक ओबीसी नेते आहेत. अजितदादांच्या गटातील ते एक महत्वाचे मंत्री होते. नेतृत्वाच्या शर्यतीत त्यांचेही नाव पुढे येऊ शकते, ज्यामुळे पक्षात अंतर्गत स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता बिलकुल नाकारता येत नाही. राष्ट्रवादीचे वारे परत फिरू शकतात का आणि शरद पवार भूमिकेत येऊ शकतात का हा देखील एक मोठा प्रश्न आहे. अजितदादांच्या जाण्याने त्यांचा गट पोरका झाला हे नक्की, पण अशा वेळी या गटातील अनेक आमदार पुन्हा एकदा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली म्हणजेच काय तर मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ शकतात का हा देखील इथे विचार करण्याचा एक भाग आहे. जर असं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शरद पवारांचं पारडं जे आहे ते जड होऊ शकतं. सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांची देखील भूमिका इथे महत्वाची ठरू शकते. अशात आता हे बघणं खूप महत्वाचं ठरेल की शरद पवारांच्या हाती सत्ता जाते की इथे सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होतात. अजितदादा हे महायुती सरकारमधील एक अत्यंत महत्वाचे पॉवर सेंटर होते. ते भाजप आणि इतर मित्र पक्षांमध्ये समन्वयाचे काम करायचे. आता त्यांच्या जाण्याने महायुतीमध्ये काय बदल होणार आहे? पहिलं म्हणजे सत्तेचा समतोल बिघडेल का?
कारण महायुतीमध्ये अजितदादांच्या गटाकडे काही महत्वाची खाती होती. आता या खात्यांवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच होऊ शकतो का? अजितदादांच्या आमदारांना सांभाळून ठेवण्याचे एक मोठे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. दुसरे म्हणजे भाजपाची रणनीती काय असेल? कारण अजितदादांमुळे भाजपाला पश्चिम महाराष्ट्रात शिरकाव करणे सोपे झाले होते. आता भाजपाला आपली रणनीती बदलावी लागेल. अजितदादांच्या गटातील आमदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न भाजप जे आहे ते इथे करू शकते. अजितदादा हे महाराष्ट्रातील एक आक्रमक मराठी चेहरा होता. त्यांच्या जाण्याने मराठी नेतृत्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि ही पोकळी आता कोण भरून काढणार यावर पुढच्या निवडणुकींचे देखील गणित अवलंबून असेल. येत्या 5 फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीवर याचा काही परिणाम होईल का हे देखील आपल्याला बघणं महत्वाचं ठरेल. मित्रहो, परिस्थिती अत्यंत नाजूक आणि अनिश्चित आहे. अजितदादांसारखा धडाडीचा नेता अचानक निघून गेल्याने राजकारणाची सगळी गणित जी आहे ती कोरी झाली आहेत. पुढचे काही आठवडे आणि महिने महाराष्ट्रासाठी खूप जास्त महत्वाचे असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एक संघ राहील की विखुरला जाईल? शरद पवार साहेब पुन्हा एकदा किंग मेकर ठरतील का? आणि महायुती सरकार ही अस्थिरता कशी हाताळेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला काळच देऊ शकतो. सतत 6 वेळा उपमुख्यमंत्री असलेले अजितदादांची कामाची पद्धत, त्यांचा तो रोखठोक स्वभाव महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाहीये. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. तुमचं या परिस्थितीवर काय मत आहे? राष्ट्रवादीचं नेतृत्व कोणी करावं असं तुम्हाला वाटतं? आणि या सगळ्या परिस्थितीवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.